त्याच्यामध्ये कायद्यामध्ये 5(3) ची तरतूद आहे. ही 5(3) ची तरतूद अशी आहे की एखाद्या व्यक्तीचा अर्ज आला तर संबंधित डीवायएसपींना पीआयला गुन्हा दाखल करण्याचे आदेश देईल. त्याचा आदेश होत नाही, अर्ज चौकशीसाठी खाली फॉरवर्ड केला जातो. गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले तर तात्काळ गुन्हा दाखल होतो आणि तपासामध्ये तथ्य शोधण्याचं काम डीवायएसपी साहेब करतायत का? त्याच्यामुळे 5(3) ची तरतूद जी आहे ती 5(3) ची तरतूद खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे गुन्हा दाखल करायला विलंब होत नाही. दुसरी अनेक गोष्टी आहेत. हे एखादा फिर्यादी साक्षीदार हा पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर ते काही वेळेस असं म्हणतात की आम्हाला ह्याच्यामध्ये विधी अधिकाऱ्याचा सल्ला घेणं प्राप्त आहे. आम्ही विधी अधिकाऱ्याचा सल्ला घेऊ आणि नंतर हा गुन्हा होतो की नाही होत हे आम्ही सांगतो. हे सुद्धा बेकायदेशीर आहे. याच्यावरती अपर पोलीस महासंचालक PCR यांनी अनेक कार्यशाळेमध्ये सगळ्या डीवायएसपींना सांगितलेलं आहे की ठाणे अंमलदार आणि पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी यांची सर्वस्वी जबाबदारी आहे. आरामानच गुन्हा दाखल करून घ्यायचा आणि तपास डीवायएसपी साहेबांकडे द्यायचा. त्याच्यामध्ये तुम्ही पीआय आहे, तुम्ही ठाणे अंमलदार आहे, त्याच्यामध्ये विधी अधिकाऱ्याकडे पाठवता. तुम्ही ट्रेनिंग घेऊन आले आहात, तुम्ही एवढं सगळं बघताय, रोज त्याच्यामध्ये आहे आणि मग हा आता मी म्हणत नाही. आता अपर पोलीस महासंचालक साहेब, अपर पोलीस महासंचालकांनी एक महत्वाचं असं परिपत्रक काढलं की दोषारोप पत्र हे माननीय न्यायालयामध्ये दाखल करण्यापूर्वी दोषारोप पत्र हे पीसीआरच्या पोलीस अधीक्षकांकडे सुद्धा पाठवावे किंवा त्यांना त्या नियंत्रण समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून बोलावं आणि त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता केल्याच्या नंतर दोषारोप पत्र न्यायालयात. अनेक डीवायएसपी साहेब करतात, अनेक डीवायएसपी साहेब आजही करत नाही. हा ते ऍडिशनल एसपी साहेबांकडे पाठवतात, ते पीपी साहेबांकडे पाठवतात. परंतु पीसीआरच्या एसपीकडे का पाठवायचं आहे तर पीसीआरचे पोलीस पथक क्रमांक हे गुन्हा दाखल झाल्यावरती 24 तासाच्या आत भेट देतात, सुमार भेट देतात आणि त्यांचे डीवायएसपी त्यांचे एसपी तपासामध्ये कशा प्रकारे तपास करायचा आहे याच्या सूचना माननीय डीवायएसपी साहेबांना देतात. त्याच्यामुळे त्यांना या घटना जवळून माहिती असतात. म्हणून पोलीस महासंचालक असं म्हणतात की जर कुठल्या गोष्टीचा आणि गंभीर असा गुन्हा घडलेला आहे तर डीवायएसपींकडे तपास काढून माननीय एसपी व सीपी यांनी अपर पोलीस महासंचालक यांच्याकरवी पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव द्यायचा आणि पीसीआर परिक्षेत्राचे जे असते त्यांच्याकडे हा तपास द्यावा आणि त्यांनी हा तपास करावा. अतिशय दुर्मिळ म्हणजे पारंडामध्ये एका केसमध्ये असं झालं होतं. स्वतः अपर पोलीस महासंचालकांनी पोलीस महासंचालक